नमस्कार मंडळी, लाईफ विथ साक्षीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या लग्नाची तयारी सुरू झाल्यामुळे आम्ही देवदर्शनाला आज पिंपरीला निघालेलो आहोत. केलं होतं पण मी ते एडिट करून टाकायचंच राहून गेलंय माझं ते. मी काशाई मंदिरमध्ये गेलो. तिथे माझ्यासोबत माझ्या नानी होत्या. त्यांनी मला सांगितलं की कसं कसं आपल्याला पूजा मांडायची वगैरे आहे. तर सगळ्यात पहिले पान ठेवलं, त्याच्यावर सुपारी, हळद, कुंकू आणि बऱ्याच तांदूळ, अक्षता वगैरे वाहून आम्ही देवांना निमंत्रण दिलं. प्रत्येक आमच्या गावामध्ये खूप सारे मंदिरं होते, त्याच्यामुळे मग प्रत्येक मंदिरात जाऊन ते सगळं परत ती प्रोसेस करायची वगैरे सगळं खूप छान होतं. मंदिर वगैरे पण खूप सुंदर होते. सोबतच माऊल्यांचं पण आम्ही दर्शन केलं. माऊल्यांना ओटी पण द्यावी लागते. तर तिथे सुपारी वगैरे ठेवली, सेम पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर ओटी पण ठेवली. नंतर आम्ही तिथून दुसऱ्या मंदिरात गेलो. हे मंदिर बजरंगबलीचं होतं. तिथे पण आम्ही छान वगैरे सुपारी वगैरे ठेवून आमंत्रण दिलं. नंतर त्याच्या शेजारीच रामाचं पण मंदिर होतं. राम, लक्ष्मण, सीता होते तिथे. नंतर मग आम्ही गणपतीच्या पण मंदिरात गेलो. गणपतीचं पण मंदिर खूप सुंदर होतं. मूर्ती पण खूप सुंदर होती. माझ्यासोबत माझी मैत्रीण आली होती, दीपाली. माझी ही लहानी नानी आहे. माझ्यासोबत माझा भाऊ पण होता, माझे वडील पण होते. मध्ये मध्ये नाना पण यायचे. फर्स्ट टाईमच मी एवढे गावातले देव बघितले. मला माहीतच नव्हतं माझ्या गावामध्ये म्हणजे एवढं देव वगैरे आहेत असे. खंडोबाचे पण दर्शन घेतले आम्ही. नंतर हा एक तिथे हॉलसारखं होतं. इथे 2-3 मंदिर होते. महादेवाचं मंदिर होतं. नंतर त्याच्यासमोर शिवाजी महाराजांची मूर्ती होती. तिथे पण आम्ही सेम तसंच आमंत्रण दिलं त्यांना. नंतर मग आम्ही घरी जाऊन माझा केळवणाचा कार्यक्रम झाला. म्हणजे दोघे काकू आणि नानींनी मिळून कार्यक्रम केलेला होता. सगळे डेकोरेशन वगैरे माझ्या या लहान बहिणींनी केलेलं होतं. सगळ्यांनी माझं औक्षण केलं. 5 जणी झाला. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीला पण सांगितलं माझं औक्षण करायला. ह्या सगळ्यात मोठ्या काकू, मग ह्या आजी आहेत माझ्या. खूप एक्झॉस्ट झालेले होते मी, कारण सकाळी खूप लवकर निघाले होते. घरी पोहोचलेलो आहे आणि चावी नाही आहे आता. माझा आणि मम्मीला परत भेटायला गावात चाललं. गावात म्हणजे शालेमार सिबीस तिकडे वगैरे. आणि अजून रुखवताचं सामान पण घ्यायचं आहे आज. तर मग आज रुखवताचं पण सामान घ्यायचं आहे. छान दिसतं तसं. हा कचऱ्याचा एरिया आहे. इथे माझे बाबांचं जुनं शॉप आहे पिंपळाच्या झाडाच्या बॅक साईडला. आता गावात आम्ही आलो होतो भांडी घेण्यासाठी. मम्मीने त्यांची ऑलरेडी भांडी वगैरे सगळे घेऊन झालेले होते. त्यांच्याकडे आता नावं टाकायचे होते. असं असते भांड्यांची शॉपिंग. तिथून पुढे मग आम्ही रुखवताचं सामान घेण्यासाठी फिरायला लागलो. याला भांडी बाजार असं काहीतरी म्हणता. आणि मग इथून पुढे थोडंसं पुढे गेलं ना की मग सडक बाजार चालू होतो. तिथे सगळं चांदी, सोनं वगैरे तिथे सगळं मिळतं. हा सडक बाजार आहे. इथे सगळीकडे ज्वेलरीजचे शॉप लावून आहेत. तिथून मग आम्ही आमच्या मार्केटला आलो, जिथे आम्हाला रुखवताचं सामान घ्यायचं होतं.
इथे खूप सारे शॉप्स आहे रुखवताचं सामान घेण्यासाठी, पण आमचं एक शॉप ठरलेलं असतं, फिक्स असतं. आम्ही तिथेच जातो सामान घ्यायला. याच्या अगोदर जेवढे पण लग्न झाले तिथूनच सामान घेतलेलं आहे. तर हे माझं रुखवताचं सामान होतं. तिथं सगळं काही नाही भेटलं आम्हाला, पण एक बैलगाडी भेटली, सप्तपदी भेटली, डोली भेटली. नंतर मग आम्ही मंडोळ्या पण घेतल्या. मंडोळ्या मला खूप छान भेटल्या, मला मंडोळ्या खूप आवडल्या आहेत. आणि आम्ही सांगितलं तर आम्हाला खोलून दाखवा. देन मग घरी आले, पूर्ण दिवस एक्झॉस्ट झाली होती, फ्रेश झाली, थोडंसं जेवण केलं. थँक्यू, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.